नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता राकेश भयंकर चिडलेला असतो, कारण त्याच्या हातातून पुन्हा एकदा ईश्वरी निसटून गेलेली असते. तेव्हा तो म्हणत असतो की आता सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या मॅनेज केल्या होत्या, पण तरीसुद्धा ती ईश्वरी माझ्या हातातून निसटली. ती मुलगी काय करू शकते याचा अंदाज का मला आला नाही. आणि तो आता स्टोरूममध्ये असल्यामुळे आजूबाजूच्या वस्तू उचलत असतो आणि रागाने इकडे तिकडे फेकून देत असतो. जेव्हा इथे राकेश आरशामध्ये बघतो, तेव्हा तो म्हणत असतो की ती ईश्वरी इतके प्रयत्न करूनसुद्धा हातातून निसटून गेली. किती दिवस झाले मी तिला माझी करण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनपर्यंत त्या नाजूकच्या मुलीवरती मला हक्क सांगता येत नाही. अजूनसुद्धा मी तिला आपलं केलेलं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ मीच कुठेतरी कमी पडतोय, मीच चुकलो. आज पहिल्यांदा मला त्या मुलीचा राग येत नाही आहे, तर मला स्वतःचा राग येतो आहे की मी काहीच करू शकत नाही. माझी इंदोरी जिलेबी जिच्यासाठी मी हे सगळं करतो आहे, ती अजूनही माझी झालेली नाही आहे. आणि तेव्हा तो इथे आरशाची काच फोडून टाकतो आणि तो स्वतःला दोष देत असतो. तो म्हणत असतो, माझी इंदोरी जिलेबी तू जोपर्यंत माझी होत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आहे. खरं तर माझं चुकलं आहे, मूर्ख आहे मी एक नंबरचा. मला अंदाज का आला नाही की ती मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी काही करू शकते. याचा अंदाज मला यायला हवा होता, असं राकेश म्हणतो. तोपर्यंत प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि लावण्या फोटोशूट करत असताना ईश्वरीला जो काही भयंकर राग आलेला असतो, तेव्हा ती इथे मीडियाच्या समोर अर्णवचा हात पकडते आणि त्याला आता बाजूला घेऊन येते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदर एक मिनिट मी सिंदर, हे काय चाललंय तुझं? तू मला मीडियाच्या समोर असं ओढत ताणत का आणलंस? काय झालंय काय तुला? तू अशी चुकीची का वागतेस मी सिंदर? असं आता अर्णव ईश्वरीला विचारत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे मी चुकीची वाटते. मी तुम्हाला नेहमीच चुकीची वाटते हो. तुम्ही कधी काही चुकीचं करतच नाही, बरोबर ना? मी इथे जर चुकीची वागते, तर मग लावण्या मॅडम बाहेर काय करत होत्या? सांगा ना, तुम्ही काय करत होता बाहेर? तेव्हा अर्णव म्हणतो, काय करत होतो? सांग ना, मी काय चुकीचं केलंय? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही आणि लावण्या मॅडम कसं फोटोशूट करत होता? बाहेर त्या लावण्या मॅडम इतक्या पागलवाणी वागत होत्या, ते तुम्हाला दिसत नाही, पण मी वेड्यासारखी वागते असं वाटते का तुम्हाला? अच्छा, म्हणजे तुम्हाला त्या लावण्या मॅडम बाहेर जे काही वागत होत्या, ते तुम्हाला आवडत होतं का? तुम्हाला त्यांच्याबरोबर ते फोटोशूट करायला आवडत होतं? तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय चुकीचं होतं त्याच्यामध्ये? आम्ही दोघेजणं फक्त इथे पोज देत होतो आणि फोटोशूट करत होतो. त्याच्यामध्ये तुला इतका राग का आला? काय चुकीचं वागलं ती? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो हो, अगदी बरोबर. तुम्हाला त्यांचा राग नाही येणार हो. तुमच्याबरोबर त्या असं चिटकून चिटकून फोटो काढत होत्या, ते तुम्हाला आवडत होतं ना? मग एक काम करा, जा ना जा. तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन फोटोशूट करा. मी उगाच तुम्हाला इथे घेऊन आले ना. माझं चुकलं, मला माफ करा. जा, तुम्ही जाऊन फोटोशूट करा हां, त्यांच्याबरोबर जा. चिपकून चिपकून फोटो काढा. तेव्हा इथे अर्णवला हसायला येत असतं. ईश्वरी म्हणते, काय झालं? तुम्हाला हसायला काय झालंय? तेव्हा अर्णव म्हणतो, तू विनाकारण वाद का घालतीयेस? आणि तू इतकी चिडली आहेस का? कशाला भांडतेस तू माझ्याबरोबर कारण नसताना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो अगदी बरोबर. मी तर मूर्ख आहे ना. मीच तुमच्याजवळ भांडायसाठी संधी शोधत असते. तुम्ही तर कधी माझ्याबरोबर भांडतच नाही, नाही का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, जाऊ दे ना. मी पण कुणाशी बोलतेय? उगाच मी इथे आले तुमच्यासाठी. तुम्हाला इथे घेऊनच यायला नको होतं. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू जरा शांत राहा आणि मला सांग, तू काय इतकी चिडली आहेस? चिडायचं कारण काय? तेव्हा ईश्वरी आता इथे विचार करायला लागते की मी काय एवढी चिडले अर्णव सरांवरती? चिडायचं कारण काय होतं? तेव्हा अर्णव म्हणतो, ओ ध्यानचंद, सांगा ना, का चिडलात तुम्ही? तेव्हा इथे मामा आलेले असतात. मामा म्हणतात, काय चाललंय तुमच्या दोघांचं? युद्ध अजून सुरूच आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा, तू मला बोलू नकोस. तू जरा ह्या मी सिंदूरला सांग, ती किती चुकीची वागते बघ. अरे ती मला सगळ्यांसमोर इथे ओढत ताणत घेत आली आणि काय म्हणते माहिती आहे का, की मी तिथे चिपकून चिपकून त्या लावण्याबरोबर फोटोशूट करतोय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, जाऊ दे ना मामा, मला यांच्याशी काही बोलायचंच नाही आहे. तुम्ही घरी जायला निघालात ना मामा, चला मी सुद्धा तुमच्याबरोबर आता घरी येते. आणि ईश्वरी आता तिथून निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या, वल्लरी आणि त्याचबरोबर राकेश हे तिघेजण आता फोनवरती बोलत असतात.
तेव्हा लावण्या म्हणत असते, मामी तुम्हाला कळतंय का, तुम्ही जर त्या मिडल क्लास ईश्वरीला घरामध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं असतं ना तर ती इथे येऊ शकली नसती. आणि इथे लावण्या म्हणते की तुम्हाला पाय मुरगळल्याचं नाटक करून हॉस्पिटलला जायची काय गरज होती. त्या आकाशला पाठवून द्यायचं तुम्ही आणि त्या ईश्वरीला घरी कोंडून ठेवलं असतं ना तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा वल्लरी म्हणत असते, कसं आहे ना लावण्या, किती काही करण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा नशिबाची साथ सध्या तरी त्या मुलीकडे आहे आणि म्हणूनच इतके प्रयत्न करूनसुद्धा तिला अडवण्यासाठी ती मुलगी इथे आहे का? नाही. ती योग्य वेळेवरती इथे इनॉग्रेशनच्या ठिकाणी पोचली. त्यामुळे आपण तिला कितीही अडवण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा ती काही थांबली नसतीच ना, कारण नशीब तिच्या बाजूने आहे म्हणून. तेव्हा इथे आता लावण्य म्हणत असते की तुम्ही उगाच असं बोलू नका की नशीब तिच्या बाजूने आहे. काही झालं तरीसुद्धा त्या मिडल क्लास ईश्वरीला मी इथे ARच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकणार. मी बदला घेणार आहे तिच्याकडून. माझी जागा घेऊन सगळ्यांसमोर खूप मिरवते ना ARची बायको म्हणून, तिला आता मी अर्णवच्या आयुष्यातून कायमची काढून टाकणार आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हे बघ लावण्या, नुसतं बोलून काही होणार नाही आहे. त्यासाठी तुला आता प्रयत्न करावे लागणार आहेत. इथे आता खरं तर तुझा टार्गेट ती ईश्वरी नाही पाहिजे. अगं तुझा टार्गेट अर्णव पाहिजे ना. तू पूर्णपणे अर्णवकडून लक्ष आता विचलित केलेस आणि त्या ईश्वरीकडे लक्ष देतेस. तुला त्या ईश्वरीला धडा शिकवायचा नाही आहे. अगं कधीपासून ती तुझ्यासाठी इतकी महत्त्वाची झाली. हे बघ सध्या फक्त तू अर्णवचा विचार कर, त्याच्यावरती फोकस ठेव. अर्णव एकदा का तुझा झाला ना तरच काहीतरी होऊ शकतं. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, जीजू तुम्ही काय बोलताय हे? तेव्हा राकेश म्हणतो, मी खरं तेच बोलतोय. हे बघ तू अर्णववरती लक्ष दे. आज रात्री तिथे कुणी नसणार आहे. तू अर्णवला तुझा करून टाक, पूर्णपणे तुझा. तो सहजासहजी तुझ्या जवळ काही येणार नाही, पण असं काहीतरी कर की तो तुझ्या जवळ आला पाहिजे. मग ती ईश्वरी त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. तेव्हा इथे लावण्य म्हणते, ठीक आहे जीजू, तुम्ही बरोबर बोलताय आणि आता ARला कसं माझं करायचं आहे हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की लावण्या, जसं जावई बापू म्हणतायत ना अगदी तसंच कर, तरच फायद्यात राहशील. तेव्हा अंजली तिथे येते आणि म्हणत असते, मामी अगं कुणाला फायद्यात राहायला सांगतेस तू? तेव्हा इथे वल्लरी आणि इथे राकेश दोघेही अंजलीला बघून खूपच जास्त घाबरतात. या मूर्ख बाईने काही ऐकलं की काय, असं आता राकेशला वाटत असतं. तेव्हा इथे अंजली म्हणते, सांग ना मामी, अगं कोण फायद्यात राहील असं बोलत होतीस फोनवरती? तेव्हा वल्लरी म्हणते, नाही गं, माझा पाय मुरगळला आहे ना आणि ती पाय आता दुखण्याचं नाटक करते आणि म्हणते की लावण्याने फोन केला होता आणि ती पायाची विचारपूस करत होती. तेव्हा मी तिला सांगत होते, बाई गं रागराग करू नको, जरा शांतसुद्धा राहत जा, म्हणजे तू फायद्यात राहशील, असं म्हणत होते मी तिला. तेव्हा अंजली म्हणते, तुझ्या पायाला काय झालं? वल्लरी म्हणते, अगं मुरगळला ना पाय माझा, आकाशला घेऊन डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन आले, आता थोडा बरं वाटतंय. तेव्हा अंजली म्हणते, हो का, दुखतोय का गं खूप? मला माहितीच नव्हतं. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं तू आराम करत होतीस ना म्हणून तुला काही सांगितलं नाही. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली चल बरं तू माझ्याबरोबर, मी तुझ्यासाठी भक्कड मस्त गरमागरम चहा करतो. त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते की देवा, आता इथे जावई बापूंनी सांगितल्याप्रमाणे सगळं काही लावण्याने करू दे. त्याचबरोबर इथे आकाश टेन्शनमध्ये असतो. तेव्हा नम्रता विचारत असते की आकाश सर काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, नाही गं नम्रता, काही कळत नाही नक्की काय चाललंय ते. दादाने मला एक जबाबदारी दिली होती. मला ईश्वरीवरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं, पण मला आईला घेऊन डॉक्टरांकडे जावं लागलं आणि तेव्हा ईश्वरी घरी एकटी होती. ही गोष्ट दादाला आवडली नाही. तो चिडलाय माझ्यावरती. मी काय करू मला कळत नाही आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, हे बघा आकाश सर, तुम्ही एक काम करा. जे काही घरी असताना घडलं ना तेवढं तुम्ही शांतपणे अर्णव सरांना सांगा. ते तुम्हाला नक्की समजून घेतील. तुमच्यावरती नाही रागवणार ते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण नम्रता मला एक गोष्ट कळत नाही आहे की दादा आता एवढं विचित्र का वागायला लागलाय? नाही म्हणजे ईश्वरी त्याची बायको आहे आणि तिच्यासाठी प्रोटेक्टिव्ह असणं ही खूप चांगली गोष्ट आहे. मी काहीच बोलत नाही आहे. पण इतकं ओव्हर प्रोटेक्टिव्ह कोण असतं ना? म्हणजे दादाने मला सांगितलं होतं की तिला बाहेर सोडू नकोस, पण तिला घरामध्ये सुद्धा एकटं सोडू नकोस, असं मला म्हणाला होता. आता नम्रता तू मला सांग, घरामध्ये ईश्वरीला कुणापासून भीती असणार आहे? सांग बरं तू मला.
उलट घरामध्ये ती जास्त सेफ नाही आहे का? म्हणून मी तिला घरी सोडलं आणि तिला सांगितलंसुद्धा की घरातून कुठेही बाहेर जाऊ नकोस, नाहीतर दादा मला ओरडेल. मी लगेच इथे मम्माला डॉक्टरांकडून घेऊन येतो आणि मग आपण दोघेजण एकत्र जाऊया इथे इव्हेंटला, असं सुद्धा मी तिला म्हणालो होतो. अजून मी काय करायचं आहे? पण दादा इथे ओव्हर रिॲक्ट करतोय. मी घरामध्ये सुद्धा तिला एकटीला का सोडलं म्हणून तो माझ्यावरती चिडला होता. तेव्हा इथे नम्रता म्हणते, हे बघा आकाश सर, तुम्ही नका काळजी करू आणि तुम्ही शांत राहा. अर्णव सर आल्यानंतर त्यांना व्यवस्थित सगळं समजावून सांगा. ठीक आहे, ठेवू मी आता फोन? तेव्हा इथे आकाश म्हणतो, कशाला फोन ठेवतेस? तुझ्याबरोबर बोलून मला खरंच खूप छान वाटतंय. हलकं हलकं वाटतंय मला. असं वाटतंय की तुझ्याजवळ बोलल्यानंतर मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतायत ना मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं? तू देशील ना माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं? असं इथे आकाश आता नम्रताला विचारत असतो. तेव्हा नम्रता म्हणते, आकाश सर, मी आणि तिला आता खूप काही बोलायचं असतं, पण ती आता शांतच राहते आणि त्याच्याबरोबर बोलत बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एक माणूस लिक्विड घेऊन आलेला असतो आणि ते लावण्याला देऊन जातो. तेव्हा लावण्या ते आता हातामध्ये घेते आणि म्हणत असते की AR, आज रात्री तू फक्त माझा होणार आहेस, फक्त माझा. बरं झालं ती मिडल क्लास ईश्वरी तुझ्यावरती रागवून निघून गेली. निदान आता मला जे काही साध्य करायचं आहे मी ते तरी करू शकेन. आज आपल्या दोघांना एकत्र आल्यापासून कुणीही अडवू शकणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि मामा दोघेजण घरी जायला निघालेले असतात. तेव्हा इथे मामांना एक फोन आलेला असतो. तेव्हा ईश्वरी विचार करत असते. तिला आठवत असतं की इथे लावण्या कशा पद्धतीने अर्णवबरोबर फोटो काढत असते, त्याचा हात वगैरे पकडून, त्याला चिपकून आणि तेव्हा इथे ईश्वरी अर्णववरती रागराग करते. ती अर्णवचा हात पकडते आणि त्याला बाजूला घेऊन येते. जेव्हा इथे अर्णव विचारतो की हे सगळं काय आहे? तू का मला इथे असं घेऊन आलीस? सर्व लोक बघत होते, मीडियावाले बघत होते. ते काय विचार करत असतील आता आपल्याबद्दल? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, का तुम्हाला त्या लावण्या मॅडम बरोबर फोटो करायला खूपच जास्त मज्जा येत होती का? खूपच जास्त आवडत होतं ना तुम्हाला? जा मग जा आणि त्यांच्याबरोबर फोटोशूट करा जा. मी इथे कशाला आली आहे? आणि ती आता रागून निघून आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी अर्णव सरांना जरा जास्तच बोलले का? खरं तर त्या बिचाऱ्यांची या सगळ्यामध्ये काही चूकच नव्हती. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सरांना ऑफिसमध्ये एकट्याला ठेवून मी खूप मोठी चूक करते का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही, त्यांना तिथे एकट्याला ठेवून मला घरी जायला नको, नाहीतर नक्कीच काहीतरी चुकीचं घडेल. तेव्हा मामा म्हणतात, काय झालं ईश्वरी, आता घरी यायचं आहे ना? निघायचं ना? की अजून अर्णवबरोबर भांडायचं आहे? तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. तेव्हा मामा म्हणतात, काय झालं? आता पाय निघत नाही आहे का तुझा? पाय निघत नसेल तर जा मग अर्णवकडे जा आणि अर्णवबरोबर घरी ये, मग तर चालेल ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आपलं काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे लावण्या त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते, ब्लॅक कॉफी, आणि ती म्हणते की यार हे घे, तुझ्यासाठी कॉफी आणली. तेव्हा इथे अर्णव तिच्या हातातून कॉफी घेतो आणि तिला म्हणत असतो की आज तू का कॉफी आणलीस माझ्यासाठी? तेव्हा लावण्या म्हणते, यार अरे याआधीसुद्धा बऱ्याचदा मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला ब्लॅक कॉफी खूप आवडते, मला माहिती आहे ना, म्हणूनच मी तुझ्यासाठी घेऊन आले. तेव्हा इथे अर्णव आता कॉफी पीत असतो. तेव्हा इथे लावण्य आपल्या मनामध्ये म्हणत असते की यार ही ब्लॅक कॉफी आहे ना आज तुझ्या हातामध्ये, ती लवकरच आपल्या दोघांची रात्र गुलाबी करणार आहे. आज तू कायमचा माझा होणार आहेस यार, आणि मग तुला माझ्यापासून कुणीही दूर करू शकणार नाही आहे, ती मिडल क्लास ईश्वरीसुद्धा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव हळूहळू कॉफी पित असतो. एक एक सिप तो कॉफी घेत असतो आणि हळूहळू बोलताना त्याचं डोकं इथे जड व्हायला लागलेलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये तिने जे काही लिक्विड मिक्स केलेलं असतं त्याच्यामुळे इथे आता भांगेसारखा अर्णववरती त्याचा असर होत असतो. म्हणजे तो आता स्वतः शुद्धीमध्ये सुद्धा नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो की हे काय होतंय मला? म्हणजे खूपच जास्त विचित्र का वाटतंय आणि मला हसायला का येतंय? असं आता अर्णव म्हणत असतो आणि तो विचित्र रिॲक्ट करत असतो. तेव्हा लावण्या म्हणते, यार काय होतंय तुला? तेव्हा अर्णव म्हणत असतो, नाही मला कळत नाही आहे लावण्या, मला काय होतंय ते. तेव्हा इथे आता अर्णव हसायला वगैरे लागतो. तेव्हा लावण्या म्हणते, हेच
हेच हवं होतं मला AR. आता ती ईश्वरी इथून गेली आहे ना, बरंच झालं. आता आपण दोघेजण ही रात्र आपण एकत्र घालवूया. तेव्हा अर्णव तर शुद्धीमध्ये अजिबातच नसतो. तेव्हा इथे लावण्या येते आणि म्हणते AR. तेव्हा अर्णव म्हणत असतो की लावण्या, अगं तू इथे काय करतेस? तेव्हा लावण्या म्हणते, मी इथे काय करते म्हणजे मी तुझ्याबरोबर थांबली AR. अरे मी तुला एकट्याला सोडून जाणार आहे का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो ना, तू का मला एकट्याला सोडून जाशील? तेव्हा लावण्या म्हणते, नाहीच जाणार. मी काय तुला सोडून जायला तुझी ती मिडल क्लास बायको नाही आहे ना ईश्वरी, जी रागवली तुझ्यावरती आणि तुला सोडून निघून गेली. तेव्हा अर्णव म्हणतो, काय? ईश्वरी मला सोडून निघून गेली? मी सिंदूर, कुठे आहेस तू? तेव्हा लावण्य म्हणते, अर्णव अर्णव, अरे गेली. तुझी बायको कधीच तुला सोडून निघून गेली. पण मी आहे ना तुझ्याबरोबर. मी तुला सोडून कधीच जाणार नाही. AR, अरे माझ्यासारखी बायको तुला मिळत असताना तू मला सोडून त्या मिडल क्लास ईश्वरीबरोबर लग्न केलंस का? अरे ती शोभूनसुद्धा दिसत नाही तुला. खरं तर तुला शोभून मीच दिसते. तेव्हा इथे अर्णव आता नशेतसुद्धा म्हणत असतो, आय डोंट थिंक सो. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, नाही यार, मीच तुला शोभून दिसते. अरे खरं तर आपलं लग्न व्हायला हवं होतं. आपण दोघेजण मेड फॉर इच अदर आहोत. पण तू काय केलंस? माझ्याबरोबर लग्नाचं प्रॉमिस करून तू त्या मिडल क्लास ईश्वरीबरोबर लग्नच करून आलास आणि मला पूर्णपणे विसरूनच गेलास. पण नाही यार, तुला माझ्यापासून कोणीही वेगळं करू शकणार नाही आहे. तू फक्त माझा आहेस, फक्त माझा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हे लावण्या, मला कसं तरीच होतं या, मला कसं तरीच होतं आहे. तू प्लीज लांब राहा माझ्यापासून. पण इथे आता लावण्या मात्र लांब राहायला काही तयार नसते. ती इथे अर्णवच्या जवळ लगट करण्याचा प्रयत्न करतच असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लावण्य आता अर्णवला किस करायला जाणार. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते. लावण्याचा हात पकडून तिला बाजूला खेचते. तेव्हा इथे लावण्य जोरात म्हणते की कोण आहे इथे, कोण करते मूर्खपणा? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की मी आहे इथे, ईश्वरी अर्णव राजेश शिर्के, कळलं का तुला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर आलीस तू, आणि तू किती छान पद्धतीने लावण्याला मारलंस ना, खूपच छान. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, पण मला अजिबात एक गोष्ट आवडलेली नाही आहे. तू मला सोडून का गेलीस? तू माझ्यावरती रागवून चिडून मला सोडून गेलीस ना, मला अजिबात नाही आवडलं. पण हे लावण्या, अगं हिने तुला मारलं. बरं केलंस मी सिंदूर, तू हिला मारलीस ते बरं केलंस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सर फक्त माझा नवरा आहे, फक्त माझा, कळलं ना? आणि जर माझ्या नवऱ्याच्या जवळ बाहेरच्या बाईने लगट करण्याचा प्रयत्न केला तर मग अशीच थोबाडीत बसेल, कळलं ना? आणि काय गं, तू आता काय करण्याचा प्रयत्न करत होतीस? मला म्हणतेस ना की मला मॅनर्स नाही आहेत म्हणून, आणि तुला खूप मॅनर्स आहेत का? आता जे तू वागत होतीस अर्णव सरांबरोबर ते खूपच जास्त हाय क्लासचं वागत होतीस का? असं वागतात तुमच्यामध्ये? हे संस्कार केलेत तुझ्यावरती? अगं स्वतःची काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही तुला? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अर्णव सर माझा नवरा आहे, तुझा नाही अधिकार हा त्यांच्यावरती. आता शेवटचं सांगते तुला, माझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र मी फक्त शोभेला घालत नाही, अर्णव सरांच्या नावाचं मंगळसूत्र आहे हे. आम्ही दोघांनी रीतिरिवाजाप्रमाणे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केले, कळलं ना तुला? तेव्हा माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. पुन्हा जर असा मूर्खपणा करण्याचा प्रयत्न केलास ना, तर तोंडाला काळं फासून अख्ख्या शहरामध्ये धिंड काढे ना तुझी. आत्ताच सांगून ठेवते. अर्णव सरांचा गैरफायदा घेतेस आणि कशासाठी? माझा संसार मोडण्याचा जर प्रयत्न केलास ना, तर मी सहन करणार नाही. चल निघ, निघ आत्ताच्या आता इथून. तेव्हा अर्णव म्हणतो, लावण्या चल निघ, निघ इथून जा आता. तेव्हा प्रेक्षकांनो, लावण्या रागाने तिथून निघून गेलेली असते. ती म्हणत असते की ईश्वरी, सोडणार नाही मी तुला, कळलं ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, चल निघ, पुन्हा असं वागायचं नाही या, मी ते खपून घेणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, बरं झालं तू हिला मारलंस, पण तू का मला सोडून गेलीस? मला अजिबात नाही आवडलं त्या, मला खूप राग आलाय. तू मला अशी सोडून जाऊ नकोस, कळलं ना तुला? तेव्हा इथे लावण्य गेल्यानंतर अर्णव आता सगळीकडे धावत पळत असतो आणि इथे माईक म्हणून तो छोटंसं रोपटं असतं ते घेऊन आता बोलत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, काय झाले तुम्हाला? असे का वागताय तुम्ही? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की बघा बघा, माझ्या बायकोने लावण्याच्या थोबाडीत दिली. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही खाली उतरा बरं, आधी खाली उतरा. तुम्ही असं का वागताय? नक्की काय झाले तुम्हाला?
तेव्हा इथे आता अर्णव काही शुद्धीमध्ये नसतो. तो आता इथे खाली पडतो आणि ईश्वरीसुद्धा पडते. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतो आणि तिला आता हळूच म्हणत असतो की मी सिंदूर तुला एक सांगू का? तेव्हा ईश्वरी म्हणते बोला ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो आज तू खूप सुंदर दिसतेस, खूपच सुंदर. तेव्हा इथे ईश्वरी आता लाजायला लागते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मी सिंदूर तुला अजून एक बोलू का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते बोला ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरी मी. तेव्हा ती म्हणते काय सर? तेव्हा अर्णव म्हणतो की मी तुला नेहमी चुकीचा का वाटतो? मी काहीतरी चुकीचंच केले असं का वाटत असतो तुला? तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. ती म्हणत असते सर उठा बरं तुम्ही आता आधी उठा. तेव्हा अर्णव म्हणतो का? मी नाही उठणार, मला असंच छान वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणते सर काय झाले तुम्हाला? तुम्ही काही खाल्ले का? तुम्ही काही प्यायला आहेत का? तेव्हा इथे अर्णव आता म्हणत असतो मला नाही माहिती आणि तो इथे विचित्रच वागत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर आज तुमचं विमान इतकं वरती का आकाशामध्ये उडतंय? प्लीज जरा खाली बसा. बसा इथे बसा. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी लँडिंग करतोय. आणि अर्णव म्हणतो अगं विमान उडतंय तर उडू दे ना, का थांबवलंस त्याला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते अर्णव सर आधी तुम्ही मला सांगा लावण्य मॅडमने तुम्हाला काही प्यायला दिलंय का? सांगा बरं लावण्य मॅडमने काय प्यायला दिलं? त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं छान डान्स करत असतात. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजली अगं अर्णवला झाले तरी काय? असा का विचित्र वागतोय तो? तेव्हा अंजली म्हणते अहो तुम्हाला कळत नाही आहे का? अर्णव ईश्वरीच्या प्रेमात असा वागतोय वेड्यासारखा. तुम्हाला कळत नसेल. अहो मला माहिती आहे ना तो तिच्यासाठीच असा वागतोय. तेव्हा इथे राकेशला खरं तर राग येत असतो. अर्णव ईश्वरीला असं एकत्र बघून. ते दोघेजणं छान आता डान्स करत असतात, एकत्र वेळ घालवत असतात आणि ही गोष्ट राकेशला अजिबात आवडत नसते. आणि प्रेक्षकांनो इथे आता लावण्या भयंकर चिडलेली असते. ती म्हणते की मिडल क्लास ईश्वरी तू माझ्या थोबाडीत दिलीस ना, तू मला तिथून हकलून दिलंस ना, आता मी या सगळ्याचा बदला घेणार. एक वेळ अशी येईल ना की इथे AR स्वतः तुझ्या थोबाडीत देईल आणि तुला त्याच्या आयुष्यामधून कायमचं हकलून देईल. आणि मी हे प्रॉमिस करते ARला सुद्धा आणि मला सुद्धा की लवकरच तो दिवस मी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. AR स्वतः तुला त्याच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकेल.